विरहानं प्रेम वाढतं हे खरं असलं तरी ते प्रेम व्यक्त करायला पुन्हा भेटायची संधी जर मिळाली तरच अर्थ आहे ना। पण विरहाचं रूपांतर वियोगातच झालं तर हळहळणं आणि उरलेलं आयुष्य मनस्तापात आणि दुःखात घालवणं याशिवाय पर्यायच राहत नाही का? माझ्या परिचयातील एक जण असाच हळहळत असतो। कुठल्याही हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर त्याला वडिलांची आठवण होते। ते म्हणाले होते, मला एकदा हॉटेलमध्ये डोसा खायचा आहे रे, जाऊया की मग, त्यात काय, उद्याच नेतो तुम्हाला, असं आश्वासन देऊन तो बाहेर गेला। आणि तो उद्या आयुष्यात कधी उगवलाच नाही, कारण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। त्याच रात्री वडिलांना हार्ट अटॅक आणि जगाचा निरोप। मुंबईत ताज ओबेरॉयचा अतिरेकी हल्ला काय, किंवा रेल्वेमध्ये झालेले बॉम्बस्फोट काय, कितीतरी जणांचे उद्या गिळंकृत करून गेले आणि वेदनांचे डंख जगण्यासाठी ठेवून गेले। पेपरमध्ये त्यांच्या करून कहाण्या छापून आल्या तेव्हा कुणी आई म्हणत होती, अभ्यास करत नाही चांगला म्हणून रागवायचे मी त्याला। पण आता नेहमी भांडायचो आम्ही, माहेरी जाईन, घटस्फोट देईन, इतक्या थरापर्यंत जायची भांडणं। पण आता कुणीतरी एक विधवा साश्रू नयनांनी विचारत होती, नाती माणसं असतात तोवर किती निष्काळजी आणि बेफिकीर असतो ना आपण। जेव्हा परतायच्या वाटाच बंद होतात तेव्हा कळते त्याची किंमत, पण तोवर काळाचं पान उलटलेलं असतं आणि आता आपल्या हातात फक्त आठवणींच्या जखमांचं दान असतं। म्हणूनच या जन्माचा प्रत्येक क्षण असुसून जगायला हवा। पूर्ण विरामाचा क्षण कुणास ठाऊक कधी राहील उभा। सकाळी उठताना कंटाळा येतो, मग करून बघा विचार, सगळ्यांच्याच नशिबात कुठे असा सूर्य। कुणी बिचारा झोपेतच जगाचा निरोप घेतो, मग बिछाना सोडून ताडकन उठावसं वाटेल, आळसाला रामराम ठोकावासा वाटेल। नोकरीवर जायचा कंटाळा आला तर जरूर आठवा ती बेरोजगारांची रांग। स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आठवावी खपाटीला गेलेली पोट। अभ्यासाचा कंटाळा आला तर डोळ्यासमोर आणावी ती अर्धनग्न कळकट मुलं, ज्यांना भीक मागण्यासाठी हात पसरावे लागतात सतत। त्यांच्या हातात कुठून येणार पाटी, मिळत असूनही नाकारणारी कंटाळणारी आपलीच कपाळकरंटी। भूतकाळ माझा नाही, भविष्यावर अधिकार नाही, पण वर्तमानातला प्रत्येक क्षण फक्त माझ्यासाठीच आहे। म्हणून तर वर्तमानाला इंग्लिशमध्ये प्रेझेंट म्हणतात। हे प्रेझेंट, हे बक्षीस आपण सर्वार्थानं उपभोगायला हवं, सजगतेने जगायला हवं। सुदृढ शरीराचा लाभ न घेता व्यसनाधीन होऊन छातीची खोक आणि किडनीची चाळणी करणारी मंडळी पाहिली की अस्वस्थ व्हायला होतं। एकत्र कुटुंबात राहणाऱ्याला घर तोडून स्वतंत्र व्हायचे डोहाळे लागले की वाईट वाटतं। आपला सगळा राग मुलांवर काढणारे पालक दिसले की विचारावंसं वाटतं, मुलं नसण्याचं दुःख पदरी नाही, याचा आनंद मानायचा सोडून असलेल्या सुखावर हात कसा उगारता तुम्ही। अरसिक नवरा बायको पाहिले की त्यांना लग्नासाठी झुरणारी मंडळी दाखवावीशी वाटतात। आई वडिलांना दुखवणाऱ्यांना अनाथालयात न्यावंसं वाटतं। सतत रडवलेला मुखवटा घेऊन जगणाऱ्यांना हॉस्पिटलच्या व्हिजिटला न्यावंसं वाटतं। जगण्याचा कंटाळा आलाय असं म्हणत इतरांना कंटाळा आणणाऱ्यांना, कॅन्सरशी झुंजणाऱ्या पेशंटला भेटवावंसं वाटतं। श्रीमंताच्या श्रीमंतीचा हेवा करत कुढणाऱ्यांना इस्टेटीच्या वादावरून झालेला रक्तरंजित इतिहास वाचून दाखवावा वाटतो। अपूर्ण इच्छांच्या पूर्ततेची हमी दशक्रिया विधीच्या वेळी देऊन पिंडीला कावळा शिवावा म्हणून प्रार्थना करण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असतानाच तो आपलेपणा आणि विश्वास दिला गेला असेल तरच। शूटिंग मध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करतात, म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात। पण आयुष्यात असे रिटेक घेता येत नाही मित्रांनो। म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न जगायला हवं, तरच आणि तरच आयुष्य सुंदर होईल। धन्यवाद मित्रांनो। हा काहीतरी वेगळा लेख आणि सुंदर लेख माझ्या वाचनात आला आणि म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आले आहे। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका।
आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत पाहत रहा जीवन एक रंगमंच।